नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट एम ए आर. तर लर्न लिफ्ट एम ए आरमध्ये आपण आज बघणार आहोत कंटेंट प्रोजेक्शन कोणत्या पद्धतीनं होतं अँग्युलरमध्ये. तर आता कधी कधी काय असतं की आपण अँग्युलरमध्ये कंपोनंट क्रिएट करतो. तर कंपोनंट क्रिएट केल्यानंतर त्याचे जे 4 फाईल्स असतात ते आपल्याला मिळतात. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, जसे आपण आधी कंपोनंट जे आहेत ते पॅरेंट चाइल्ड कंपोनंट जसे आपण क्रिएट केले, तर तसेच इथे या 4 फाईल जे आहेत आपल्यासाठी क्रिएट होतात. तर आता जेव्हा आपण कंपोनंटचं सिलेक्टर अशा पद्धतीने आपण कॉल करतो, तर त्यावेळेस जी काही HTML आहे ती HTML आपल्याला मिळते बघायला ब्राउझरमध्ये. परंतु अँग्युलर जे आहे आपल्याला आणखी एक वे प्रोव्हाइड करतं, जेणेकरून जे एक्सटर्नल काही टेक्स्ट असतात, त्या टेक्स्ट आपल्याला कंपोनंटच्या HTML सोबत जर रेंडर करायचे असतील तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर त्यालाच आपण म्हणतो कंटेंट प्रोजेक्शन. तर कंटेंट प्रोजेक्शन म्हणजेच जे काही कंपोनंटचं HTML आहे ते HTML सोबत जर एखादं एक्सटर्नल कंटेंट जर आपल्याला आणखी जर काही रेंडर करायचं असेल तर ते आपण रेंडर करू शकतो. तर त्याच्यासाठी ng कंटेंट जो आहे हा टॅग यूज होतो. तर ng कंटेंट जे आहे एका प्रकारचं स्लॉट जे आहे स्लॉटसारखं काम करतं. स्लॉट म्हणजेच काय? तर स्लॉट एक असा प्रकार आहे की तो ॲज अ प्लेस होल्डर म्हणून वर्क करतो. ठीक आहे. तर त्या प्लेस होल्डरमध्ये तुम्ही कोणत्याही टाईपचा डेटा पास करू शकता. टाईपचा म्हणजेच तुम्ही त्याच्यामध्ये प्लेन टेक्स्ट पास करू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एखादा स्ट्रिंग पास करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इंटरपोलेशनद्वारे जर तुम्हाला एखादी पॅरेंटची जर प्रॉपर्टी पास करायची असेल ती पास करू शकता. ती सुद्धा ॲज अ प्लेन टेक्स्ट जे आहे ते रेंडर करतं. त्याच्यानंतर तुम्ही कस्टम HTML जे आहे ते HTML सुद्धा त्याच्यामध्ये पास करू शकता. म्हणजेच काय तर ते ॲज अ प्लेस होल्डर वर्क करणार. तर तुम्ही जे काही इकडून पास करणार ते त्या प्लेस होल्डरमध्ये दिसणार. ठीक आहे. तर याचे 2 प्रकार आहेत. ॲक्च्युअली 3 आहेत. तर तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण 2च प्रकार बघूया. एक आहे सिंगल स्लॉट कंटेंट प्रोजेक्शन आहे आणि दुसरा आहे मल्टी स्लॉट कंटेंट प्रोजेक्शन. सिंगल स्लॉट म्हणजेच नावावरूनच लक्षात येते आपल्याला फक्त एकच NG कंटेंट यूज करायचं आहे तिथे. आणि मल्टी स्लॉट म्हणजेच 2 पेक्षा आपण जास्त जे आहे NG कंटेंट आपण प्लेस होल्डर यूज करू शकतो. फरक फक्त एवढाच आहे की तिथे आपल्याला सिलेक्टर द्यावं लागतं प्रत्येक NG कंटेंटला. ठीक आहे. की जेणेकरून जेव्हा एखादा कंपोनंट एखादी कस्टम HTML असो किंवा काही असो रेंडर जर त्यांना करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सिलेक्टरद्वारे त्याला रेंडर करू शकेल. तर दोन्ही प्रकार बघणार आहोत आपण. चला तर मग पाहूया पहिला प्रकार कसा आहे तो. तर पहिल्या प्रकारामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं NG कंटेंट नावाचा आपल्याला प्लेस होल्डर घ्यायचा आहे. तर प्लेस होल्डर आपण कुठे घेणार? आता ॲप रूटच्या HTML मध्ये जर आपण गेलो app.html मध्ये, तुम्ही बघू शकता आपला पॅरेंट कंपोनंटचं सिलेक्टर आहे इथे. आणि पॅरेंट कंपोनंटच्या HTML मध्ये जर गेलो तर तुम्ही पाहू शकता चाइल्ड कंपोनंटचा सिलेक्टर आपण इथे दिलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड कंपोनंटचं जे HTML आहे, ठीक आहे, आपण एकदम बुडापासून सुरुवात करूया. तर चाइल्ड कंपोनंट जो आहे तो सगळ्यात बुडाला आहे. तर या बुडापासून आपण सुरुवात करूया. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे NG कंटेंट. हे NG कंटेंट देऊन आपल्याला सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे पॅरेंट कंपोनंटचे HTML. जसं की तुम्ही पाहू शकता इथे app.html चं सिलेक्टर आहे. तर याच्या खाली आपण देऊया NG कंटेंट. आणि नंतर जेव्हा आपण ॲपच्या HTML ला जाऊया, तर इथे बघू शकता तुम्ही पॅरेंट कंपोनंट आपण कॉल केलेला आहे. बरोबर आहे? सिलेक्टर. तर आता मला काय करायचं आहे, एक कस्टम जो डिव्ह आहे, डिव्ह टॅग मला पास करायचा आहे. तर मी काय करू शकतो, हे दोन्ही सिलेक्टर जे आहेत, याच्या मधामध्ये मी एक डिव्ह टॅग घेतो आणि डिव्ह टॅग घेतल्यानंतर एक पी टॅग देतो. त्या पी टॅगमध्ये काय करतो, धिस कंटेंट इज गिवन बाय रूट टू पॅरेंट. अशा पद्धतीचं एक मी कंटेंट देतो. आणि सेम जे कंटेंट आहे मित्रांनो, आपल्याला पॅरेंट कंपोनंटला जाऊन तिथे आपण चाइल्ड कंपोनंटचं जे सिलेक्टर आहे ते यूज केलेलं आहे, ते इथं आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता दिस कंटेंट इज गिवन बाय. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे पॅरेंट टू इथे करायचं आहे चाइल्ड. बरोबर आहे. ते कस्टम आपण HTML जे आहे रेंडर करतो त्या प्लेस होल्डरमध्ये. तर जेव्हा मी या सगळ्या फाईल सेव्ह करेल, तर तुम्ही जाऊन बघू शकता ब्राउझरला की जे काही आपण टेक्स्ट दिलेला आहे तो टेक्स्ट इथे रेंडर झालेला आहे. ठीक आहे.
तुम्ही पाहू शकता दिस कंटेंट इज गिवन बाय पॅरेंट टू चाइल्ड, म्हणजे ज्या पॅरेंट कंपोनंटने चाइल्ड कंपोनंटला दिलेला आहे आणि रूट कंपोनंटने या पॅरेंट कंपोनंटला हा टेक्स्ट दिलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता दिस कंटेंट इज गिवन बाय रूट टू पॅरेंट. बरोबर आहे. तर मी जर याला इन्स्पेक्ट जरी केलं तर तुम्ही पाहू शकता इथे इन्स्पेक्टमध्ये याला मी इन्स्पेक्ट करतो. तर हा जो डिव टॅग आहे हा डिव टॅग या पी टॅगच्या नंतर रेंडर झालेला आहे, कारण की आपण जे प्लेस होल्डर जे आहे चाइल्ड कंपोनंट म्हणजे या पी टॅगच्या आपण नंतर दिलेले आहे प्लेस होल्डर. ते प्लेस होल्डर इथे दिल्यामुळे या पी टॅगच्या नंतर जी काही आहे कस्टम HTML ती रेंडर झालेली आहे. त्याच्यानंतर मी जर इकडे गेलो तर तुम्ही पाहू शकता ॲप चाइल्ड जो आहे तो रेंडर झालेला आहे इथे, आणि ॲप चाइल्ड रेंडर झाल्यानंतर शेवटी आपण जो आहे तो हा डिव जो आहे तो इथे आपण दिलेला आहे. ठीक आहे. दिस कंटेंट इज गिवन बाय रूट टू पॅरेंट, आणि हा भाग कोणाचा आहे, हा भाग आहे पॅरेंट डिवचा. पॅरेंट डिवचा हा भाग आहे. बरोबर आहे. काम करूया आपण यांचे कंटेंट जे आहे वर घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता इथे जे आहे हा टेक्स्ट इथे आता रेंडर झालेला आहे वरती. ठीक आहे. इथे हा रेंडर झालेला आहे. त्याच्यानंतर ॲप चाइल्डमध्ये जो काही आपण पास केलेला आहे पॅरेंटपासनं तो इथे रेंडर झालेला आहे डिव. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एक कस्टम HTML किंवा HTML असो किंवा काही असो, आपण आहे ना पॅरेंटमधनं या चाइल्डला आपण पास करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण यूज करतो NG कंटेंट. तर हे ॲज अ प्लेस होल्डर यूज होतं. तर आता आपण पाहूया मल्टी स्लॉट कंटेंट प्रोजेक्शन कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो ते. तर मल्टी स्लॉट कंटेंट प्रोजेक्शनसाठी आपल्याला सिलेक्टर द्यावं लागतं. तर सिलेक्टर म्हणजेच काय, तर आता आपण जाऊया चाइल्ड कंपोनंटमध्ये. इथे आता दुसरा जो आहे NG कंटेंट आपण देऊया. NG कंटेंट दुसरा दिला. तर हे जे सिलेक्टर आहे हे आयडेंटिफिकेशनसाठी यूज होतं. इथे आपल्याला द्यायचं आहे सिलेक्ट इज इक्वल्स टू, आता आपल्याला सिलेक्टर द्यायचं आहे. तर सिलेक्टर कोणतं देऊया आपण, आता हा झाला पहिला NG कंटेंट आणि हा झाला दुसरा. तर एक काम करूया आपण इथे देऊया सेकंड प्लेस होल्डर. तुम्ही काही देऊ शकता तुमच्या मनाने. ठीक आहे. आता सेकंड प्लेस होल्डर म्हणून आपण याला या सिलेक्टरला आता व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता आपण जाऊया पॅरेंट कंपोनंटमध्ये, कारण की पॅरेंट कंपोनंटमध्येच हा जो कंपोनंट आहे तो रन होतोय. बरोबर आहे. तर इथे आपण जाऊया. आता हा झाला एक कंटेंट झालेला आहे इथे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथे एक डिव द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे दोन आपल्याला कंटेंट आहेत, प्लेस होल्डर आहेत. तर आता या पहिल्याला आपण काही सिलेक्टर द्यायचं नाही आहे, तर दुसऱ्याला आपण एक सिलेक्टर देऊया. तर सिलेक्टरची व्हॅल्यू आपण दिलेली होती. काय व्हॅल्यू आहे, सेकंड प्लेस होल्डर म्हणून आपण दिलेली होती. तर ते सेकंड प्लेस होल्डर जे आहे आपल्याला इथे द्यायचं आहे. बरोबर आहे. तर सेकंड प्लेस होल्डर आपण इथे दिल्याने काय होतंय, की आता हा जो डिव येणारा डिव आहे हा रेंडर होणार आहे सेकंड प्लेस होल्डरमध्ये. ठीक आहे. तर इथे एक काम करूया आपण, दिस कंटेंट इज गिवन पॅरेंट टू चाइल्ड इन सेकंड प्लेस होल्डर, अशा पद्धतीने आपण लिहूया. आणि मी जर याला रन केलं तर तुम्ही पाहू शकता दोन आलेले आहेत तिथे आपल्याकडे. दिस कंटेंट इज गिवन बाय पॅरेंट टू चाइल्ड इन सेकंड प्लेस होल्डर. बरोबर आहे. मी या बॉर्डर्स काढून टाकतो, थोडं वेगळं दिसत आहे. स्टाईल्स डॉट CSS मधनं ठीक आहे, ही याची एक बॉर्डर काढली. त्याच्यानंतर पॅरेंट कंपोनंट मधली एक बॉर्डर काढून टाकूया आपण. चाइल्ड कंपोनंट मधनं सुद्धा एक बॉर्डर काढून टाकूया. तर आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता आता चाइल्डमध्ये आपल्याकडे दोन आहेत. बरोबर आहे. हे प्लेस होल्डर दोन आहेत. तर हा पहिला जो येतोय हा पहिल्या स्लॉटमध्ये येतोय आणि दुसरा जो येतोय तो सेकंड स्लॉटमध्ये येतोय. तर सेकंड स्लॉटला आपण काय दिलेलं आहे, सिलेक्टर. सेकंड स्लॉटला सिलेक्टर आपण दिलेलं आहे प्लेस होल्डर म्हणून, सेकंड प्लेस होल्डर. आणि जेव्हा आपण व्हॅल्यू पास करतोय तर तेव्हा आपल्याला त्या डिवला एक सिलेक्टर द्यावं लागतं. सिलेक्टरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे आपल्याला द्यावी लागते, जेणेकरून हा जो चाइल्ड कंपोनंट आहे हा अंडरस्टँड करू शकेल की याच्या आतमधलं जे इनर HTML आहे ते कोणत्या प्लेस होल्डरमध्ये त्याला दाखवायचं आहे ते.
ठीक आहे. तर आपण इथे सेकंड प्लेस होल्डर दिले, तर सेकंड प्लेस होल्डर दिल्यामुळे चाइल्ड कंपोनंटमध्ये तो जाणार आणि हा जो एनजी कंटेंट आहे याचं सिलेक्टर आहे सेकंड प्लेस होल्डर, याच्यासोबत ती व्हॅल्यू मॅच होणार आणि व्हॅल्यू मॅच झाल्यामुळे ते जे कंटेंट आहे ते या एनजी कंटेंटमध्ये ते दाखवणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं सिंगल स्लॉट आहे, मल्टी स्लॉट आहे. मल्टी स्लॉट म्हणजेच तुम्ही इथे मल्टिपल स्लॉट्स देऊ शकता, बरोबर आहे. मल्टिपल प्लेस होल्डर सुद्धा देऊ शकता तुम्ही. फक्त गरज आहे ते युनिक सिलेक्टरची. तर तुम्हाला युनिक सिलेक्टर इथे द्यावे लागतात आणि युनिक सिलेक्टर दिल्यानंतर तुम्ही जेवढे तुम्हाला प्लेस होल्डर पाहिजेत किंवा स्लॉट्स पाहिजेत तेवढे तुम्ही स्लॉट्स इथे घेऊ शकता आणि तेवढ्या स्लॉट्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही इथनं पास करू शकता. आणि इथे व्हॅल्यू पास करताना सुद्धा जर तुम्हाला एखादा प्लेन, ठीक आहे, आता मी आता हॅपी टॅग देतोय, तर हॅपी टॅग अशा पद्धतीने जरी तुम्हाला पास करायचं तरी इथे तुम्हाला त्याची जी आहे प्लेस होल्डरची तुम्हाला सिलेक्टरची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे द्यावीच लागणार आहे. ठीक आहे. तर जेवढे सिलेक्टर आहेत तेवढ्या सिलेक्टरची तुम्हाला प्लेस होल्डरची व्हॅल्यू पास करताना तुम्हाला तिथे त्या पर्टिक्युलर HTML टॅगला द्यावी लागते. तर अशा पद्धतीचं आहे एनजी कंटेंट. युजिंग एनजी कंटेंट आपण काय करू शकतो, कंटेंट जे आहे ते प्रोजेक्ट करू शकतो. तर प्रोजेक्ट करण्यासाठी दोन आहेत, पहिला आहे सिंगल स्लॉट आणि दुसरा आहे मल्टी स्लॉट. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल, एनजी कंटेंट व्यवस्थितपणे कळाला असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.